मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सध्या संपूर्ण देशात एक मोठी चर्चा सुरू आहे। हा विषय आहे धार्मिक सलोख्याचा, सांस्कृतिक परंपरेचा आणि एका महत्त्वपूर्ण प्रश्नाचा, गरबा आणि त्याला मिळालेली एक अपील। गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही बातम्यांमध्ये वाचलं असेल, ऐकलं असेल की वक्फ बोर्डाने मुस्लिम तरुणांना गरबापासून लांब राहण्याचं आवाहन केले। या बातमीने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। का, कशासाठी आणि यामागे नेमका काय विचार आहे? चला तर आज या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उलगडा करूया। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा। चर्चा तर होणारच। मंडळी, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते छत्तीसगडमधून। छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉक्टर सलीम राज यांनी एक निवेदन जारी केलं। या निवेदनात त्यांनी मुस्लिम तरुणांना नवरात्र उत्सवातील गरबा कार्यक्रमापासून दूर राहण्याचं आवाहन केले। सुरुवातीला ही बातमी फक्त छत्तीसगडपुरती मर्यादित वाटली, पण बघता बघता ती देशभर पसरली आणि एक चर्चेचा विषय बनली। डॉक्टर राज यांच्या आव्हानामागे काही विशिष्ट कारण होती। त्यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी म्हटलं की नवरात्र हा हिंदू समाजाचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे। गरबा हे फक्त एक नृत्य नाही, तर ती माता जगदंबेची आराधना आहे। कोट्यावधी भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होतात। हा मुद्दा इथेच थांबला नाही, तर त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की गरबा हा देवी दुर्गेच्या पूजेचा एक भाग आहे, ज्यात आरती आणि परिक्रमा देखील केली जाते। मुस्लिम समाज मूर्तीपूजेत विश्वास ठेवत नाही, त्यामुळे त्यांनी अशा धार्मिक कार्यक्रमांपासून दूर राहावं। मंडळी, गरबा म्हणजे काय? आपण त्याला फक्त एक नृत्य मानतो का, हे पण आपण समजून घेऊया। गरबा हा फक्त एक डान्स नाही, तर तो एक उत्सव आहे, एक उपासना आहे। नवरात्रीच्या 9 रात्री देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। गरबा हे त्याच पूजेचा एक भाग आहे। गरबा हा शब्द गर्भदीप यापासून आलाय। याचा अर्थ गर्भातील दिवा। हे आपल्या जीवनाचा आणि सृष्टीच्या निर्मितीचा प्रतीक आहे। गरब्याच्या मध्यभागी जो घट ठेवलेला असतो तो त्रिशक्तीचा आणि निर्मितीचा प्रतीक आहे। नवरात्रीत गरबा खेळताना आपण फक्त गोल गोल फिरत नाही, तर आपण देवीच्या शक्तीची, तिच्या कृपेची आराधना करत असतो। हे एक भक्तिपूर्ण नृत्य आहे, जिथे हजारो लोक एकत्र येऊन एकाच तालावर एकाच श्रद्धेने नाचतात। इथे जात, धर्म, पंथ याचा कोणताही भेद नसतो। इथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे श्रद्धा। आपल्या देशात अनेक वर्षांपासून मुस्लिम तरुण तरुणी गरब्यात सहभागी होत आहेत। अनेक ठिकाणी मुस्लिम कलाकार गरबा मंडळ सजवण्याचं काम करतात। काही जण गरब्याचे पारंपरिक पोशाख तयार करतात, तर काही जण गरबा गीते गातात। हे फक्त व्यावसायिक बंधन नाही, तर ते सांस्कृतिक सलोख्याचं एक प्रतीक आहे। तुम्हीही पाहिलं असेल, अनेक गरबा पंडलांमध्ये हिंदू मुस्लिम तरुण एकत्र गरबा खेळताना दिसतात। त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही ताण नसतो, कोणताही संकोच नसतो, तर ती एक सहज आणि सुंदर गोष्ट आहे। कारण भारतीय संस्कृती ही अशीच आहे। इथे अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक परंपरा एकत्र नांदतात। गरबा हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे। मग तरीही डॉक्टर सलीम राज यांनी अचानक ही अपील का केली? या सगळ्या प्रकरणात वक्फ बोर्डाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। डॉक्टर सलीम राज यांनी म्हटलं आहे की गरबा पंडलांमध्ये ओळख लपवून काही मुस्लिम तरुण जातात आणि तिथे गैरप्रकार घडतात, छेडछाडीच्या घटना घडतात। यामुळे समाजाची बदनामी होते, असं त्यांचं म्हणणं आहे। मंडळी, या सगळ्या प्रकरणाला एक राजकीय खेळी देखील म्हटलं जाते। निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा वेळी असे धार्मिक मुद्दे चर्चेत आणले जात आहेत का? यामागे आर्थिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। काही लोक म्हणतात की डॉक्टर राज यांनी हे आव्हान भाजप सरकारच्या दबावाखाली केलं आहे। भाजप सरकारला लव जिहाद सारख्या प्रकरणांवरून धार्मिक वाद वाढवायचा आहे, पण डॉक्टर राज यांनी या आरोपांना नकार दिला आहे। त्यांनी म्हटलं आहे की हा निर्णय मुस्लिम समाजाच्या हितासाठी घेतला आहे, पण या आव्हानामुळे हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये एक मोठी दरी निर्माण होऊ शकते। कारण गरबा हा दोन्ही समाजांना एकत्र आणणारा एक दुवा होता, असं देखील बोललं जात आहे। आता या सर्व गोष्टीवर समाजाची नेमकी प्रतिक्रिया काय आहे ते आपण पाहूया। डॉक्टर सलीम राज यांच्या या आव्हानावर दोन्ही समाजातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत। काही मुस्लिम धर्मगुरू आणि नेते त्यांच्या या भूमिकेवर नाराज आहेत। त्यांनी म्हटलं आहे की गरबा हा एक सांस्कृतिक उत्सव आहे आणि कोणत्याही तरुणाला यात सहभागी होण्यापासून रोखणं हे अत्यंत चुकीचं आहे।
तर दुसरीकडे काही हिंदू संघटनांनी या आव्हानाचं स्वागत केले, पण अनेक हिंदू तरुणांनी म्हटलंय की आमच्या गरबा पंडलात कधीही कुणालाही रोखलं जात नाही, आमच्यासाठी सगळेजण हे समान आहेत। यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो, हा निर्णय खरंच समाजाच्या भल्यासाठी घेतला आहे की त्यामागे काही छुपा हेतू आहे। डॉक्टर सलीम राज यांचं आव्हान त्यांच्या दृष्टीने योग्य असेलही, पण या आव्हानामुळे समाजात एक मोठी फूट पडू शकते असं देखील अनेकांनी मत व्यक्त केले। मंडळी, आता या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।